नागपूरमधील पवनगावमधील रिवानगर परिसरामध्ये बिबट्याची दहशत पसरल्यानंतर पवनगावच्या सरपंचांनी गावामध्ये दवंडी देत प्रत्येक व्हॉट्सअप ग्रुपवर संध्याकाळी उशिरा लोकांनी बाहेर पडू नये, सकाळी लवकर एकटं बाहेर निघू नये असं मेसेज पाठवलेले आहेत। पोलीस पाटलांनी सुद्धा पोलीस विभागाला बिबट दिसल्याची आणि त्यामुळे रिवानगरमधील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण असल्याची माहिती पोलीस विभागाला दिली आहे। लोकांनी काळजी घ्यावी, स्वतःला सुरक्षित ठेवावं आणि अंधारात विनाकारण बाहेर पडू नये अशा सूचना गावातील प्रशासनाकडून नागरिकांना देण्यात आल्या। विरळ वस्तीमध्ये राहणाऱ्या लोकांच्या घरी सरपंच स्वतः जाऊन भेट देत आहे। गेल्या महिन्याभरात नागपुरात 2 ठिकाणाहून बिबटचा रेस्क्यू करण्यात आला। किंबहुना पारडी शिवनगर येथे तर बिबटच्या हल्ल्यात 6 ते 7 जण जखमी सुद्धा झाले। त्यानंतर नागपूरच्या वेशीवर असलेले संपूर्ण गाव किंवा परिसरामध्ये प्रचंड अशी बिबटची दहशत आहे। अनेक ठिकाणावरून बिबट दिसल्याची माहिती पुढे येत आहे। वन विभाग सुद्धा सातत्याने तिथे व्हिजिट करतोय, गस्त घालत आहे। आता आपण पावनगाव परिसरामध्ये आहे आणि या पावनगावमध्ये दुपारच्या सुमारास बिबट दिसल्याची माहिती पुढे आली। एका चिमुकलीने तो बिबट पाहिल्याचं माहिती पुढे आली आणि त्यानंतर गावात एकच चर्चा सुरू झाली। त्या गावच्या सरपंच राऊत ताई आपल्यासोबत आहेत। ताई, खरं तर प्रचंड दहशतीत धास्तीत सर्व लोक आहे। बिबट दिसल्याची माहिती पुढे आल्यानंतर वन विभागाची टीम पण आली होती। वन विभागाची टीम नाही, खुपिया विभागाचे अधिकारी लोक आले होते आणि त्यांनी त्या मुलीकडून माहिती घेतली की कसा होता, काय होता वगैरे, बिबट वगैरे तिच्याकडून माहिती घेऊन घेतली आहे त्यांनी। ताई, आता आपण सरपंच आहात या गावचे, काही सतर्कतापूर्ण गावात सांगितली आहे का? काय नेमक्या पावलं उचलण्यात आलेली? मला एक्झॅक्टली हे माहिती 5 वाजता मिळालेली होती। 5 वाजता माहिती मिळाल्यानंतर मी दवंडी द्यायला लावलेली आहे आणि ग्रुपवरती मेसेज टाकायला लावलेले आहे की सगळ्यांनी नागरिकांनी सतर्क राहावे आणि घरी राहावे आणि सुरक्षित राहावे। ताई, खरं तर पोलीस पाटील, आपण या संपूर्ण गावामध्ये लोक प्रचंड दहशती दिसत्या। आता मी संध्याकाळच्या सुमारास इकडे आलो तर शटर सुद्धा घराचे डाऊन होते। एरवी इथे गप्पांचा फड रंगलेला असतो, तो सुद्धा कुठे दिसला नाही। सगळेजण घराचे दार बंद करून आतमध्ये दिसतात आहे। हो, बिबट्याच्या दहशतीमुळे ते सगळे आतमध्येच आहे आणि जवळपास जेव्हा मला पण माहिती मिळाली तेव्हा आम्ही पण सगळ्या ग्रुपवर मेसेजेस टाकले आणि दवंडी सुद्धा देण्यात आली। त्याच्यामुळे त्यांना सांगितलं आहे की रात्र सायंकाळ झाल्यावर जास्त वेळपर्यंत बाहेर पडू नये आणि जे शेतकरी जेव्हा सकाळी पहाटे शेतात जातात तेव्हा फार अंधारच असतो आता हिवाळ्यामुळे, तर त्यांना सुद्धा सांगितलं आहे की शेतात जाताना सुद्धा सतर्क राहा। लहान आमचे जे मुळबाळ वगैरे आहेत त्यांना आम्ही घराच्या बाहेर पडू नाही दिलं, कारण की धोका आहे। कधी जर आला तर आपल्याला धोका होऊ शकते, याच्या कारण आम्ही दरवाजा वगैरे बंद करून लहान मुलाला अंधारच ठेवतो। तर आपण ही परिस्थिती पावनगावची पाहतोय। खरं तर पारडीतल्या घटनेनंतर नागपूरच्या वेशीवरती पारडीच्या लगतचे जे गाव आहे तिथे प्रचंड अशी दहशत आहे। बिबट दिसल्याचे अनेक ठिकाणावरून चर्चा समोर येत आहे। वन विभागाची टीमची गस्त सुद्धा टाकते आहे आणि आता जसं या ताईंनी सुद्धा सांगितलं, पावनगावमध्ये सुद्धा सर्वसामान्य जे लोक आहेत ते संध्याकाळी 6 नंतर घराच्या बाहेर पडण्यास धजावत नाहीये। त्यांना कुठेतरी भीती वाटते, बिबटचा हल्ला तर नाही होणार आणि मात्र सतर्कतेचा सगळ्यांना इशारा देण्यात आलेला आहे की संध्याकाळी 6 नंतर कोणी फारसं लहान मुलांना घेऊन बाहेर पडू नका। पण या संपूर्ण बिबटच्या दहशतीच्या वातावरणात पावनगावमधले रहिवासी आणि आजूबाजूतले लोक सुद्धा राहताना दिसत आहे। झी मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नशील सातपुतेसह अमर काणे, पावनगाव, नागपूर।